एका वेळची गोष्ट आहे. जंगलात एक घमेंडी मोर राहत होता. तो जंगलात राहणारे सगळे पक्षी आणि जनावरांना त्याच्या पुढे क्षुल्लक समजत होता. काही दिवसांनंतर पावसाचा ऋतू आला. विजा चमकायला लागल्या. आकाशात काळे ढग गोळा होऊ लागले. हे सगळं पाहून घमेंडी मोर खूप खुश झाला. घमेंडी मोर नाचत नाचत कबुतराजवळ पोचला. कबूतर, बघ वातावरण किती आल्हाददायक झालंय. तू माझ्या बरोबर पावसात नाचणार आहेस का? तुला माहितीये की मला नाचायला येत नाही. माहित आहे, तरी पण म्हटलं विचारूया. बरंय, मला एक काम आहे, मला जायला हवं. कबुतराची टिंगल केल्यानंतर घमेंडी मोर कोंबडीजवळ जातो. कोंबडी ताई, ये जरा बाहेर ये. किती मस्त वातावरण आहे बघ. ये माझ्या सोबत नाच. मला माहितीये की तू हे मुद्दामूनच विचारतो आहेस, म्हणजे तुला तुझ्या चांगल्या नाचण्याचा देखावा करता येईल, दुसऱ्यांची मस्करी करता येईल. जा बघू इथून, मला दाणे खायला जायचंय. हे जाणून किती बरं वाटतं की पूर्ण जंगलात फक्त एकटा मीच नाचू शकतो. थोडं दूर गेल्यावर मोर एका हंसाला बघतो आणि त्याच्या डोक्यात पुन्हा खोडकर विचार येतो. तो हंसाजवळ जाऊन म्हणतो, ए हंस, तू काही या जंगलातला नाही वाटत. हा, मी या जंगलातला नाहीये. उडत उडत थकलो होतो म्हणून म्हटलं जरा आराम करावा. हो हो, कर मग आराम. आणि थकत पण असशील तू. सगळे माझ्यासारखे थोडेच असतात, जे नाचून झाल्यावर पण नाही थकत. मोर भाऊ, मला थोडा आराम करायचा आहे. तू जा आणि नाच. मी समजलो, तू घाबरलास की जर मी तुला नाचायला सांगितलं आणि तू नाही नाचू शकलास तर. मोराचं बोलणं ऐकून हंसाला राग येतो आणि तो मोराला त्याच्याप्रमाणे उडण्याचं चॅलेंज देतो. तुला जर स्वतःवर इतकी घमेंड आहे तर मग चल, मी तुला माझ्यासोबत उडण्याचं चॅलेंज देतो. हंस घमेंडी मोराला उडण्याचं चॅलेंज देऊन उडू लागतो. पण मोर तर थोडा उडून जमिनीवर येतो. मोराला खाली बघून हंस खाली येतो. काय झालं मित्रा मोर, तू तर माझ्याप्रमाणे उडूच नाही शकलास. तू तर या जंगलातला सर्वात सुंदर पक्षी आहेस. तुझे पंख तर इंद्रधनुष्याप्रमाणे रंगीबेरंगी आहेत. मग काय झालं? मला तुझा इशारा कळलाय हंस भाऊ. माझ्या घमेंडी पुढे मी सगळ्यांनाच कसपटा समान समजायचो. चला, तुला तुझी चूक तर कळली. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येकामध्ये एक वेगळी खूबी असते. जे गुण तुझ्यात आहेत ते दुसऱ्यात पण असावेत असं तर नाही होत ना. आणि स्वतःतल्या त्या गुणांवर कधीच घमेंड नाही केली पाहिजे. यासाठीच म्हटलं जातं की कधीही स्वतःच्या गुणांवर घमेंड नाही केली पाहिजे. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.